तर जय शिवराय मित्रांनो, रोज नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून लागली कामाला. तर मग आज मी रिद्धीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर रिद्धीला मी कशी हँडल करते. तुम्ही नेहमी मला विचारत असतात, तू रिद्धीला कशी हँडल करते, तू जॉबला गेल्यावर रिद्धीला कोण सांभाळतं, रिद्धी कशी राहते, कोणाकडे राहते. तर मग आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तेच सगळं सांगणार आहे. तर रिद्धी मी माझी मोस्टली ड्युटी असते 1 ते 9 ची. तर मग रिद्धीला मी माझ्या सासूकडे सोडते. रिद्धी राहते तिच्या आजीकडे. का तर कशी राहते, तर मग मी सकाळी तिला लवकर उठून एकदा भरवते आणि त्याच्यानंतर मग मी तिला 1 वाजता जाताना भरवते. मग मी तिला तिच्या आजीकडे सोडून येते. त्याच्यानंतर मग ती जी झोपते ती 3 वाजता उठते. 3 वाजता उठल्यावर तिचे पप्पा येतात. पप्पा आल्यावर मग ती 1 तास त्यांच्याबरोबर खेळते. मग 1 तास खेळल्यावर ते जॉबला पुन्हा जातात जेवून. मग त्याच्यानंतर ती तिचा काका येतो. परत तिचा काका फिरायला घेऊन जातो. आजी फिरायला घेऊन जाते तिची. परत माझी आचल सासू ती फिरायला घेऊन जाते. तर मग त्याच्यामुळे तिला तिथे माझ्यापेक्षा जास्त आवडतं. आणि त्याच्यानंतर मग ती काय वरचं दूध वगैरे पिते, एवढं तेवढं खाते. मग त्याच्यानंतर परत मग 9 वाजता मी येते. 9 वाजता आल्यावर मग तिला मी घेऊन येते. मग पुन्हा भरवते किंवा मग 9 वाजता मला नाही जमलं तर मग मम्मी जाते माझी. तर तिची आजी घेऊन येते तिला. मग माझी मम्मी मग तिला खाऊ वगैरे घालते. मग त्याच्यानंतर मग तिला मी 9:30 10 पर्यंत घेऊन येते. तर मग त्याच्यामुळे कसं आहे. आणि दुसरी गोष्ट, तिथे तिला म्हणजे मोकळं मैदान आहे. मी राहते फ्लॅटमध्ये. तिथे तिला मोकळं मैदान आहे. त्याच्यामुळे तिला माझ्यापेक्षा जास्त तिथे आवडतं. कारण तिथे तिला बाहेर मैदानामध्ये खेळायला भेटतं. परत आमचं किराणा दुकान आहे. लहान लहान मुलं चॉकलेट वगैरे घ्यायला येतात. तर मग तिला तिथे खेळायला भेटतं. तर तिला माझ्यापेक्षा जास्त तिथे आवडतं. आणि रविवारी ती संडेला एकच दिवस माझ्याबरोबर असते. तर मंडेला तिला असं होतं का कधी मी म्हणजे आईकडे जाईल, कधी मी काकाला भेटेल, कधी मी आईला भेटेल. तर मग त्याच्यामुळे माझ्यापेक्षा जास्त तिला तिकडे आवडतं. तर असो, तर मग आज असं झालं की मला खायचं होतं चायनीज. मी यांना सांगितलं तर हे बोलले की नाही मला नाही खायचं, मला काहीतरी घरातलंच खायचं. तर मी मम्मीला बनवायला लावले होते पराठे. मम्मीने बनवले पराठे, माझ्या सासूने दिली मसाले भात मला आवडतो म्हणून, आणि मी आणलं चायनीज. तर अशा पद्धतीने आमचं रात्रीचं जेवण झालं. चलो बाय बाय.